नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवणार आहे मसाला पनीरची रेसिपी। पनीरची भाजी म्हटली की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते। अशीच चविष्ट व चमचमीत काजू मसाला पनीरची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची आज ते आपण बघणार आहोत। येथे मी 1 वाटी सोया पनीर घेतले आहे। ग्रेव्ही तयार करण्यासाठी 3 टोमॅटो, 3 कांदे, आलं लसूण, 2 हिरव्या मिरच्या व कोथिंबीर घेतली आहे। 10 मिनिटांपूर्वी 8 ते 10 काजू व थोडे तीळ पाण्यात भिजत घातलेले होते। तिळाऐवजी तुम्ही टरबूजाच्या बिया किंवा मगज वापरले तरी चालेल। पनीरच्या ग्रेव्हीसाठी दोन्हीही पेस्ट आपल्या तयार झालेल्या आहेत। सर्वप्रथम कढईत तेल तापले की त्यात पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहे। पनीरला छान सोनेरी रंग आला पाहिजे। पनीर तळल्यामुळे ते सॉफ्ट होते व चवीला छान लागते। पनीर तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडे तूप किंवा बटर घालून घ्यायचे। आता फोडणीसाठी त्यात लवंगा, मिरे, दालचिनी व 1 चमचा जिरे टाका। फोडणी छान बसल्यावर त्यात तयार केलेली पेस्ट घालून 4 ते 5 मिनिटांसाठी चांगली परतवून घ्या। त्यात आता 2 चमचे बेसन पीठ घालून तेही 2 ते 3 मिनिटे परतवा। परतवल्यामुळे ग्रेव्हीतील सर्व पदार्थांचा कच्चेपणा निघून जातो। येथे मी लाल तिखट, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, धनेपूड व चवीनुसार मीठ घेतले आहे। हे सर्व मसाले 4-5 मिनिटे चांगले परतवून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून यात मी टाकून घेतले आहे। ग्रेव्हीला चांगले तेल सुटले की त्यात गरम पाणी घाला। ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता। भाजी व्यवस्थित ढवळून घ्या। आता त्यावर झाकण ठेवून त्याला चांगली उकळी येऊन द्या। भाजीला छान उकळी आली की त्यात थोडी कसुरी मेथी हाताने चुरगळून टाका। आता यामध्ये तळून घेतलेले पनीर घालून घ्या। सोयाबीन पनीर कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। चांगले हलवून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे। तयार झाली आहे आपली चविष्ट चमचमीत मसाला पनीर भाजी। तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल ना, तर तुम्हीही ही रेसिपी करून बघा। अशाच सोप्या, चविष्ट व पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। तोपर्यंत बाय बाय।